औरंगजेबाची कबर बुलडोझरनं पाळा हे उदयन महाराजांनी म्हटलं की नाही? माझं म्हणणं आहे उदयन महाराजांनी तोच खाक्या दाखवावा. परत विनंती आहे माझी या दिनाला की उदयन महाराज आपण तो बाणा जागृत करा. आणि जेवढी ही विकृत नाटकं, कारण आज बघा प्रशांत कोरटकर आजही मोकाट आहे, राहुल सोलापूरकरवर कुठलाच गुन्हा दाखल नाही. अशा पद्धतीनं शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह बोलणाऱ्यांची जीभ तर हासळा. निदान काही नाही, पण हे पुस्तकं बुलडोझरने हे पुस्तकं बुलडोझर चालवा याच्यावर एवढी मागणी मी शिवेंद्रराजांनाही करतोय, उदयन महाराजांनाही करतोय आणि माजी खासदार संभाजीराजांनाही करतोय. छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृती दिन आहे, आज 11 मार्च आहे. अमोल मिटकरी जे आहेत ते एक वेगळ्या मागण्या घेऊन आज विधानसभेमध्ये आलेले आहेत. काय त्यांच्या मागण्या आहेत हे जाणून घेऊयात. संभाजी महाराजांचा स्मृती दिन आहे, काय मागण्या घेऊन तुम्ही आलेला आहात? संभाजी महाराजांचा 336वा बलिदान दिवस आहे. त्यांना ज्या पद्धतीने औरंगजेबाकरवी ठार केल्या गेलं त्या स्मृती आपण छावा चित्रपटामध्ये बघितल्या. कवी कलश आणि त्यांचं आज बलिदान झालं आहे, त्यामुळे त्यांना अभिवादन. आणि हा अभिवादन कार्यक्रम विधान भवनात व्हावा याकरता मी स्वतः डॉक्टर नीलमताई गोरेंना पत्र दिलं होतं. बोला बोला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या दर्शन घ्या. दर्शन आपण समोरच होतो, आपण समोरच होतो. सर्व माझ्या सहकारी ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सुद्धा माझ्या मागणीला समर्थन दिलेलं आहे. योग्य मागणी, माझ्या रास्त मागणीला, योग्य मागणीला त्यांनी समर्थन दिलं. काय मागण्या, प्रमुख मागण्या काय? प्रमुख मागण्या ह्या आहेत की मराठी पाठ्यपुस्तकांपासून CBSEच्या पुस्तकांपर्यंत संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास हा अंतर्भूत व्हावा. संभाजीराजांचं तैलचित्र विधान भवन आणि मंत्रालयामध्ये लावण्यात यावं. ते तैलचित्र वादग्रस्त ठरू नये. तैलचित्रसुद्धा शंभूराजांना साजेसं असावं. सरकारकडे उपलब्ध नसेल तर मी ते उपलब्ध करून देतो, कारण रमेश मिस्त्री नावाचे एक पेंटर होते, त्यांनी संभाजीराजांच्या काळातली अस्सल साधनं शोधून ते चित्र बनवलेलं आहे. ते चित्र शासकीय प्रिंटिंग प्रेसमध्ये उपलब्ध व्हावं. सरकारने अधिकृत परिपत्रक काढून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये संभाजी महाराज जयंती जशी साजरी करण्याचा GR काढला, राईट, ते रमेश मिस्त्रींनी काढलेलं एकमेव चित्र जयसिंगराव पवार सरांकडे आहे. तेच चित्र आपण म्हणतोय, कारण ते दर्यावर उभे आहेत संभाजी महाराज, त्यामुळे ते फार सुंदर आहे. रेशमाचे जोडे वगैरे घातलेले ते चित्र ठेवावं. आणि दुसरं असं की अभिवादन दिनाचा कार्यक्रम पण व्हावा. आज तर सरकारने तो मान्य केला, माझ्या विनंतीला मान दिला. मी तेवढं काम करू शकलो शंभू कार्य, कारण मी शपथच संभाजी महाराजांच्या जयंतीला घेतली होती. दुसरं असं आहे की ग्रामपंचायतपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कुठेही संभाजी महाराजांचा फोटो नाही. तर तसं आपण शिव, शाहू, फुले, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई यांचे फोटो महापुरुषांचे लावतो, तिथं संभाजी महाराजांचं सुद्धा लावण्याचं परिपत्रक सरकारने काढावं. अशा मागण्या. आणि महत्त्वाची मागणी, संभाजीराजांवर जे विकृत नाटकं आहेत भरपूर आहेत, काही प्रकाशित झालेले आहेत, पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या समितीने म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने हे पुस्तक छापलं होतं आणि ह्या पुस्तकाची तृतीय आवृत्ती आता निघणार आहे असं मला कळतं आहे. पण हे पुस्तक 180 रुपयाला चर्चगेटजवळ जे शासकीय प्रिंटिंग प्रेस आहे तिथे विक्रीला आहे. आणि यामध्ये राम गणेश गडकरांची 7 नाटकं आहेत आणि त्यामध्ये 5वं नाटक आहे राजसन्यास. आणि राजसन्यास हे संभाजी महाराज आणि त्यांच्या चरित्रामध्ये घुसाडलेली, जशी गोदावरी घुसाडली होती तशी तुळसा, कमळा, तर त्या तुळसा आणि संभाजीराजांच्या अश्लील संवादावर आधारित ते नाटक आहे. अशी नाटकं निदान महाराष्ट्र सरकारच्या शासकीय मुद्रणालयात तरी विक्रीला उपलब्ध राहू नये. जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटलो ना आणि हे पुस्तक दाखवलं तेव्हा ते पण अवाक झाले. आता काय झालं की तुम्ही इंटरव्ह्यू केला आहे, 1 to 1 केला, टिकटॅक केला आहे, आता हे जातं आहे मीडियाला. काही राम गणेश गडकरींना मानणारासुद्धा वर्ग आहे, तो मला मॅसेज करतो आहे व्हॉट्सअपला, अरे तुला अक्कल आहे काय, तू शब्दप्रभू असणाऱ्या राम गणेश गडकऱ्यांवर बोलतो आहे, यामुळं आमच्या भावना दुखल्या. आणि राम गणेश गडकरी नावाच्या शब्दप्रभूंनी संभाजी महाराजांवर जे लिहिलं तेव्हा आमच्या भावना नाही दुखणार. कायस्थानचं योगदान महाराष्ट्रासाठी आहे का, तर 100% आहे. बाजीप्रभू देशपांडे लढले, मोरारबाजी लढले, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये यांचं सुवर्णाक्षरात नाव आहे. आणि संभाजी महाराजांवर अनेकांनी अन्याय केला. राम गणेश गडकरी काय असतं म्हणताय ना, मला माहीत नाही त्यांची जात, कारण मी जातच कधी बघित नाही. पण वासी बेंद्रेसुद्धा काय असतं होते. वासी बेंद्रेंनी 40 वर्ष खपून संभाजी महाराजांची वडूला समाधी शोधली. पुढे यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याचा पहिल्यांदा जीर्णोद्धार केला. आणि काल आता अजितदादांनी सांगितलं 350 कोटी रुपयाचा विकास आराखडा वडू तुळापूरला मंजूर झाला. हा इतिहास असू दे ना पाठ्यपुस्तकामध्ये. चरित्र साधन समिती सरकारने संभाजी महाराजांबद्दल नेमावी, कारण अनेक प्रश्न आहेत इतिहासाच्या मनात. गणोजी शिर्केंनी पकडून दिले का, हा प्रश्न आहे.
कवी कलश प्रामाणिक होता की शेवटच्या क्षणी फितूर झाला हा एक प्रश्न आहे. रायप्पानी सोडवलं प्रयत्न झाला तो प्रयत्न झाला की नाही झाला हाही प्रश्न आहे. तर इतिहास संशोधक समिती नेमा शंभूराजांची अस्सल चरित्र साधनं खंड 1 खंड 2 खंड 3 कारण डॉक्टर जयसिंगराव पवारांसारखे शब्दप्रभू अजूनही जिवंत आहेत महाराष्ट्रात. त्यांच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती गठीत करा, इतिहास संशोधक घ्या, वादप्रवाद होऊ द्या आणि एक अस्सल चरित्र आणा. त्यांच्या लढाया, त्यांचं संस्कृतचं ज्ञान, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी, मोघल, इंग्रज एकाच वेळी 5-5 शत्रूंशी लढा दिला. म्हणजे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांमध्ये मी तुलना करत नाही, पण शिवाजी महाराजांचा अपवाद मराठा साम्राज्यातला वगळला तर संभाजीराजांसारखा दैदिप्यमान राजा मराठा साम्राज्यात दुसरा कोणी झाला नाही. ही जी आता ही मागणी मी उदयन महाराजांकडे पण केलेली आहे आणि ही मागणी मी माननीय मंत्री शिवेंद्र राजे साहेब यांना पण मुजरा घालून केलेली आहे की महाराज याला गांभीर्यानं घ्या. ही जी आक्षेपार्ह लिखाणं आहेत, ग्रंथ आहेत, नाटकं आहेत, त्यावरती बंदी आणावी असं तुमचं म्हणणं आहे? 100% औरंगजेबाची कबर बुलडोझरनं पाळा हे उदयन महाराजांनी म्हटलं की नाही. माझं म्हणणं आहे उदयन महाराजांनी तोच खाक्या दाखवावा. परत विनंती आहे माझी या दिनाला की उदयन महाराज आपण तो बाणा जागृत करा आणि जेवढी ही विकृत नाटकं, कारण आज बघा प्रशांत कोरटकर आजही मोकाट आहे, राहुल सोलापूरकरवर कुठलाच गुन्हा दाखल नाही. अशा पद्धतीनं शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह बोलणाऱ्यांची जीभ तर हासळा निदान काही नाही, पण हे पुस्तकं बुलडोझरने तोडून हे पुस्तकं बुलडोझर चालवा याच्यावर एवढी मागणी मी शिवेंद्रराजांनाही करतोय, उदयन महाराजांनाही करतोय आणि माजी खासदार संभाजीराजांनाही करतोय. त्यांनी पण आम्ही एक मावळे आहोत त्यांनी पण आम्हाला याच्यात सहकार्य करावं आणि ते शिवेंद्रराजेंनी तर मला होकार दिला आहे. उदयन महाराजांपर्यंत मी अजून काही पोहोचलो नाही. राम गणेश गडकरींच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं आणि ती पुस्तकं बॅन करावीत असं तुम्ही म्हणताय. सावरकर असतील, गोळवलकर असतील यांच्या पुस्तकांमध्ये देखील संभाजी महाराजांबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे तीही पुस्तकं बॅन झाली पाहिजे. ज्यांनी संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधानं केली, लिहिली ती सगळी सगळी हिंदुपात पातशाही सगळी मी काय म्हणतो की ठीक आहे, सावरकर असतील, गोळवलकर गुरुजी असतील, प्रत्येकाला आपापलं एक प्रेरणास्थान असतं, पण तरीही त्यांच्याकडे उपलब्ध साधनांचा आधार घेऊन जर त्यांनी तसं लिहिलं असेल. सावरकरांच्या लिखाणात आहे मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागलेला राज्य बुडव्या राजा, पण त्यांनी ते कुठला आधार घेतला हे त्याच्यामध्ये नाही. पण माझी अपेक्षा आहे की अशी पुस्तकंसुद्धा बॅन झाली पाहिजे. बरं, CBSEच्या बोर्डामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे. हा तर केंद्राचा विषय आहे. केंद्राकडे पाठपुरावा सरकारला करता येईल ना. निधी जर केंद्राकडून आपण आणू शकतो. आज लाडकी बहीण योजना आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे, त्याकरता आर्थिक स्थिती सुधारावी, मागचा बॅकलॉग भरून निघावा याकरता अर्थमंत्री अजितदादांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. मग ते जर आपण करू शकतो तर सरकार केंद्रामध्ये आपल्या विचाराचं आहे किंवा आपण महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे सरकार या बॅन आणायला मदत करेल. धन्यवाद. अपेक्षा ठेवायला हरकत काय. छान केला. धन्यवाद.